उपाय करताना पूर्ण विचार करावा. भारताच्या उत्तर दिशेला एका पर्वताच्या पायथ्याशी मोठा तलाव होता. त्या तलावाच्या काठी एक मोठं पिंपळाचं झाड होतं. विणीच्या हंगामात त्या पिंपळावर अनेक पांढरेशुभ्र बगळे घरटी करत, अंडी घालून पिलं मोठी करत. पिलं मोठी झाली की बगळे उडून जात. तो पिंपळ म्हणजे बगळ्यांचं गावच होतं. असे बरेच दिवस गेले. त्या पिंपळाच्या तळाशी एक बीळ होतं. एका भल्या मोठ्या सापानं ते बीळ पाहिलं. त्यानं विचार केला, हे बीळ मला राहायला चांगलं वाटतंय. इथे आजूबाजूला मला पोटभर खाण्याची पण चांगली सोय आहे. मग तो साप त्या बिळात राहू लागला. मोठे बगळे चारा आणायला दूर उडून गेले की साप बिळातून डोकं बाहेर काढायचा. इकडे तिकडे बघायचा, बगळे नाहीत ना घरट्यात. मग सरसर झाडावर चढायचा. घरट्यात अंडी दिसली की गट्टम करायचा. पिलं दिसली की त्याला फारच आनंद व्हायचा. सटासट तो पिलांना गिळून टाकायचा. मोठे बगळे घरट्यात येण्याआधी तो पिंपळावरून खाली उतरून बिळात लपून बसायचा. बगळ्यांची अंडी पिलं नाहीशी झाली की त्यांना फार वाईट वाटायचं. ते रडायचे. पण थोडे दिवस गेले की आपलं दुःख विसरून पुन्हा अंडी घालायचे. एकदा असंच घडलं. बगळ्यांना कळेना आता काय करायचं. त्यांच्यात एक दीड शहाणा बगळा होता. तो म्हणाला, मला वाटतं पिंपळाच्या बिळातला साप आपली अंडी आणि पिलं खातोय, तेव्हा त्याचा बंदोबस्त करूया. दुसरा बगळा म्हणाला, अरे कसा करणार बंदोबस्त? आपण चोचीने त्याला मारू शकत नाही. मी सांगतो उपाय, मला अनेक युक्त्या माहिती आहेत. सगळे बगळे म्हणाले, सांग सांग युक्ती, लवकर सांग. सांगतो. मला सांगा, सापाचा शत्रू कोण? सगळे बगळे म्हणाले, मुंगूस. आपण मुंगसाकडून सापाला ठार करूया. अरे पण मुंगसाला कसं आणायचं इथे? ते पहा, पलीकडच्या शेतात मुंगसाचं बीळ आहे. हो, दिसतंय खरं. आपण या शेजारच्या तळ्यातले छोटे छोटे मासे चोचीने पकडून ते मुंगसाच्या बिळापासून सापाच्या बिळापर्यंत असे रांगेने टाकू. मुंगसाला मासे आवडतात. मासे खात खात ते सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल. साप दिसताच मुंगूस त्याच्यावर चढाई करील आणि त्याला ठार मारील. म्हणजे आपलं काम झालं. सगळ्या बगळ्यांना ते पटलं. हो, हा उपाय आपण करूया. मग सगळे बगळे कामाला लागले. आपल्या लांब पायावर तळ्यात उभं राहून छोटे मासे चोचीत पकडून उडत मुंगसाच्या बिळाशी ते रांगेने टाकू लागले. थोड्या वेळातच मुंगसाच्या बिळापासून सापाच्या बिळाच्या तोंडापर्यंत माशांची रांग पूर्ण झाली. बिळात असलेल्या मुंगसाला माशांचा वास आला. ते मनात म्हणालं, अरे वा, आज माशांची मेजवानी मिळणार असं दिसतंय. माशांचा लय झक्कास वास येतोय. बिळाबाहेर जाऊन बघावं. अरे इथं तर मासेच मासे दिसतात की. चला खाऊया आता. मुंगसानं मग मासे खायला सुरुवात केली. खाता खाता ते पुढे पुढे सरकत सापाच्या बिळापर्यंत जायला लागलं. अरे झक्कासच की, मासे लई ताजे दिसतात. झकास जेवण मिळतं या. अरे हिथं काय? हिथं बी एक बीळ दिसतं या.
सापाचा वास येतोया. साप हित राहतो व्हय. मी त्याला ठार करून त्याचे तुकडे करून खाऊनच टाकतो बघा. इकडे सापालाही माशांचा वास येऊ लागला. तोही बिळाबाहेर डोकावला. पाहतो तर काय, समोर मुंगूस, त्याचा शत्रू, आणि तो मासे खातोय. त्याला राग आला. तो मुंगसाच्या अंगावर धावून गेला. मुंगसही चिडून सापावर धावून गेलं. दोघांचं जोरदार युद्ध सुरू झालं. सगळे बगळे झाडावर बसून हे झाडाखाली चाललेले युद्ध पाहत होते. केव्हा एकदा साप मरून जाईल असं त्यांना झालं होतं. शेवटी साप हरला. मुंगसानं सापाला चावून चावून त्याचे तुकडे केले. मग तो ते आरामात खात बसलं. झाडावरच्या बगळ्यांना आनंद झाला. ते कलकलाट करून इकडे तिकडे उडून आपला आनंद व्यक्त करू लागले. मुंगसानं वर पाहिलं तर त्या पिंपळाच्या मोठ्या फांद्यांवर बगळ्यांची पुष्कळ घरटी आणि कलकलाट करणारे हे बगळे. मुंगूस मनात म्हणालं, आरच्या, या बगळ्यांची घरटी हिते आहेत वय या पिंपळाच्या झाडावर. हा, मग त्यात अंडी असणार, पिल्ल बी असणार. वा 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 वा, जक्कासच. आणखी लई खायला भेटणार. मग मुंगूस झाडावर सरासर चढलं. आई बाबा बगळ्याने घाबरून कलकलाट केला आणि ते आकाशात उडाले. मुंगसानं त्यांच्या घरट्यातील अंड्यांचा पिल्लांचा चट्टा मट्टा केला आणि मोठी ढेकर दिली. लई जेवण झकास झालं या. 1.5 शहाण्या बगळ्याच्या चुकीच्या युक्तीमुळे सगळे बगळे फसले. मित्रांनो, आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, रोज एक कथा ऐकत जा. तुमची दिवाळी कथा ऐकण्यात आनंदात जावो. पुन्हा भेटूया पुढच्या कथेच्या वेळी.